नमस्कार. पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अंबळनेर, असिस्टंट प्रोफेसर जगदीश शंकर सोनवणे आपणासमोर समाजकार्याची रूपरेषा मांडण्यासाठी चर्चा करण्यासाठी समोर आहे. साधारणतः समाजकार्य म्हणजे काय? लेट्स सी द इंट्रोडक्शन ऑफ सोशल वर्क. The degree of Master of Social Work Professional Graduate Degree in Social Work. The course aim developing the knowledge, value, beliefs and skill. समाजकार्याची पदवी घेताना, समाजकार्य ही पदवी घेत असताना ज्ञान, मूल्य आणि कौशल्य अवगत करणे गरजेचे असते आणि तेच त्या पदवीमध्ये देखील असते. Necessary for the working individual, groups, community and collectively the social action. The course also given the age the social work student enable to them include the philosophical, ideological, methodological social work profession. साधारणतः समाजकार्याची पदवी अवगत करत असताना ज्ञान, मूल्य, कौशल्यासोबतच समाज कार्यकर्ता असा तयार झाला पाहिजे की जेणेकरून तो एका व्यक्तीसोबत, गटासोबत, समुदायासमोर एकत्रितरित्या काम करू शकेल आणि वेळोवेळी सामाजिक क्रिया देखील तो करू शकेल. यासाठी जे काही समाजकार्याचे तत्त्वज्ञान आहे, आयडियॉलॉजी आहे, पद्धती आहेत, तर याचं ज्ञान त्या विद्यार्थ्यापर्यंत पोचवणं आणि त्या अनुषंगाने तो समाजकार्यकर्ता पारंगत झाला पाहिजे. इन ऑर्डर टू फुलफिल धीस द इलेक्टिव्ह डोमेन्स ऑफ द सोशल वर्क एज्युकेशन, द कोर्स इज डिझाईन विथ द ॲप्रोप्रिएट कन्सिस्टन्सी विथ द पेपर्स अमंग these द पेपर्स. समाजकार्याची पदवी घेत असताना ज्ञान कौशल्यासोबतच समाजकार्याचे जे काही सिलेबस करिक्युलम आहे त्या संबंधीचे पेपर देखील त्याला द्यावायचे आहे. देअरफॉर इंडिपेंडन्स ऑफ द पेपर्स इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द कोर्स. द कोर्स विल बी एनेबल and learners to assure the role as the agents of social change and that develop the positive attitude. समाजकार्याची पदवी घेताना समाजकार्याचे जे काही गुण आहेत त्याने ते अंगीकारले पाहिजे आणि सकारात्मक दृष्ट्या त्याने त्याचा विकास करणं गरजेचं आहे. इट इज अ प्रोफेशनल कोर्स विथ एम्पल इंडस्ट्रियल, सोशल मुवमेंट, हॉस्पिटल, सोशल एंटरप्रिनरशिप, cooperative, international development agency, CSR project in the capacities such as a human resource and personal community organization, program officer, social planner, development facilitator and social welfare administrator. समाज कार्यकर्ता हा विविध क्षेत्रांमध्ये करतो. त्या विविध क्षेत्रांमध्ये काम करत असताना त्याला विविध NGO, राज्य किंवा केंद्र शासनाचे प्रकल्प, विविध चळवळी, इस्पितळं, सहकार क्षेत्र, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट या विविध विकासकारी प्रकल्पांवर तो काम करत असतो. त्या अनुषंगाने तो तयार झाला पाहिजे. यासाठी समाज कार्याची पदवी घेताना काही उद्देश डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे आणि ते उद्देश थोडक्यात मी आपणास सांगू इच्छितो. ऑब्जेक्टिव्ह ऑफ MSW प्रोग्राम म्हणजे समाजकार्याची पदवी घेत असताना कोणते उद्देश असणं गरजेचं आहे. ऑब्जेक्टिव्ह ऑफ MSW प्रोग्राम ॲज टू क्रिएट द क्रिटिकल अंडरस्टँडिंग ऑफ सोशल रियालिटीज अँड रिफ्लेक्टिंग इट्स चेंजेस नेचर अँड पार्टिसिपेट इन द डायनॅमिक ऑफ चेंज. समाज कार्यकर्ता हा काहीतरी चांगल्या गोष्टी अंगीकारून काहीतरी नवीन क्रिएट करणारा किंवा जे सामाजिक बदल आहेत ते बदल अंगीकृत करून त्या बदलाशी समरूप असणं गरजेचा तो असला पाहिजे. टू ओरिएंट द स्टुडंट डायव्हर्स पॉप्युलेशन देअर इश्यूज अँड सोशल जस्टिस स्टँड ऑफ द सोशल वर्क प्रॅक्टिसेस. आपण समाजात बघतो की विविध बदल घडत असतात. सामाजिक न्याय प्रस्थापित होईल अशा प्रकारे सराव त्या विद्यार्थ्यांनी केला पाहिजे जेणेकरून तो समाजात जाऊन न्याय प्रस्थापित करू शकतो. टू इक्विप द स्टुडंट विथ स्किल टू वर्क with different groups and community using the social work practice methods and strategies. समाज कार्यकर्ता विद्यार्थी तयार होत असताना त्या विद्यार्थ्यांनी एका व्यक्तीबरोबर, विविध गटांबरोबर, त्याचबरोबर विविध समुदायाबरोबर सराव करत असताना कोणत्या पद्धतींचा, कोणत्या स्ट्रॅटेजीचा अवलंब त्याने केला पाहिजे हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून तो कार्यकर्ता तयार होतो.
टू इन्क्लूड द प्रोफेशनल व्हॅल्यूज अँड इथिक्स दॅट गाईड द सोशल वर्क ग्रॅज्युएट इन द प्रोफेशनल प्रॅक्टिस. समाज कार्यकर्ता व्यावसायिकदृष्ट्या तयार होण्यासाठी त्यात नैतिक मूल्य अंगीकृत होणे किंवा त्याच्या अंगी बाळगणे, यासाठी त्या नैतिक मूल्यांचा अभ्यास त्याने केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने तो समाज कार्यकर्ता पारंगत होऊ शकतो. डेव्हलप interdisciplinary and specialized professional outlook of health, the dignity and esteem the social work professional achievement the self actualization. म्हणजे समाज कार्यकर्ता घडत असताना, त्याचा विकास होत असताना त्याने ते सर्व गुण कौशल्य अंगीकृत करणं आणि त्या अनुषंगाने त्याचा विकास होणं गरजेचं आहे. एम्प्लॉय द पार्टिसिपेटरी ॲक्शन अँड एव्हिडन्स बेस्ड द प्रॅक्टिस इन द फील्ड सेटिंग. समाज कार्यकर्ता जेव्हा क्षेत्रामध्ये काम करतो तेव्हा त्याने स्वतः त्या क्रिया करणं, त्या अनुषंगाने सराव करणं तितकंच गरजेचं आहे असं आपण म्हणू शकतो. साधारणतः समाजकार्याची पदवी जी आहे ती 2 वर्षात असेल, 4 सेमिस्टरमध्ये असेल. तर ते सेमिस्टरविषयी आपण थोडक्यात चर्चा करू की MSW पदवीला ॲडमिशन घेतल्याबरोबर सेमिस्टर 1 जे आहे त्यात कशा प्रकारचे पेपर्स असतील, मार्क्स सेटअप कसा असेल, फील्डवर्क कसं असेल, रिसर्च कसे असेल किंवा कोणते कोणते इव्हेंट त्यात इन्क्लूड आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर सेमिस्टर 1मध्ये बघूयात. तर थेरी पेपर्स त्याला द्यायचे आहेत. साधारणतः 6 विषय, टोटल 6 सब्जेक्ट फॉर द 100 मार्क्स. 6 विषय 100 मार्क्स, 600 मार्कांचे 6 पेपर असे असणार आहेत. आणि त्यात अंतर्गत आणि बहिर्गत, म्हणजे अंतर्गत म्हणजे कॉलेज स्तरावर 40 मार्क्स असतील आणि विद्यापीठ स्तरावर एक्सटर्नल आपण असं त्याला म्हणूया 60 मार्क्स असतील. तर 60 मार्क्सचं इव्हॅल्युएशन विद्यापीठ करेल, 40 मार्क्सचं इव्हॅल्युएशन कॉलेज करेल. तर असे 100 मार्क्स त्याचं थेरी पेपर 600 मार्काचं असेल. त्यात मग सेमिनार असतील, असाइनमेंट असेल, त्याचे टेस्ट असतील, जनरल परफॉर्मन्स असेल, बिहेवियर असेल. तर असं एकूण 600 मार्कांचे ते पेपर असतील आणि त्याला क्रेडिट देण्यात आलं आहे 24 क्रेडिट असेल आणि ते थेरी पेपर हे 600 मार्कांचं असेल. हे थेरी पेपरविषयी आपण चर्चा केली. आता बघूया फील्डवर्क इन द फर्स्ट सेमिस्टर शॅल कन्सिस्ट द ओरिएंटेशन विजिट टू द वेलफेअर इन्स्टिट्यूशन, ग्रुप कॉन्फरन्सेस, सेमिनार, institutional placement for the case work, group work practices. The field shall be the minimum 50 hours. म्हणजे क्षेत्र कार्य करण्यासाठी पहिल्या सेमिस्टरला साधारणतः त्याला 150 मार्कची अलॉटमेंट आपण केलेली आहे आणि त्याच्यासाठी क्रेडिट आहेत 6. आणि हे क्षेत्र कार्य करत असताना संस्था भेटी असेल, गटांना भेटी असेल, काही सेमिनार असेल, कॉन्फरन्स असेल, तर या सर्वांची मार्किंग आपण साधारणतः 150 अशी केलेली आहे आणि 6 क्रेडिटसाठी केलेली आहे. तर आपण हे साधारणतः पहिल्या सेमिस्टरविषयी चर्चा केली. तर सेमिस्टर 2मध्ये काय आहे, तर परत सेमिस्टर 2मध्ये आपल्याला थेरी पेपर्स कंपल्सरी आहेत. जसं आपण मागे चर्चा केली होती की 6 पेपर्स असतील, प्रत्येक पेपर 100 मार्कांचा असेल. 100 मार्कांमध्ये 40 मार्क हे इंटरनल असतील, 60 मार्क हे एक्सटर्नल असेल. तर हे साधारणतः 600 मार्क परत दुसऱ्या सेमिस्टरला त्याला द्यावायचे आहेत. 24 क्रेडिट आहे. दुसऱ्या सेमिस्टरला देखील फील्डवर्क हा कंपल्सरी भाग आहे. याच्यात थोडंसं फील्डवर्क दिस सेमिस्टर शॅल कन्सिस्ट द इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट, केस वर्क, ग्रुप वर्क प्रॅक्टिसेस. इन्स्टिट्यूशन फॉर द प्लेसमेंट शुड बी सुटेबल प्रॅक्टिस टू रिलेव्हंट द थेरी टॉट पेपर. म्हणजे जी थेरी आपण वर्गात शिकणार आहोत केसवर्क संबंधित, ग्रुप वर्क संबंधित, त्या थेरीचे प्रॅक्टिसेस आपल्याला फील्डवर्कमध्ये जाऊन करायचे आहेत, संस्थांमध्ये जाऊन करायचे आहेत. दुसऱ्या सेमिस्टरला देखील 150 मार्क्स असतील आणि त्याचं क्रेडिट 6 असेल. साधारणतः दुसरं सेमिस्टर संपल्यानंतर फील्डवर्कसाठी व्हायवा आपण ठेवलेली आहे किंवा असेल, तर ते व्हायवाचं क्रेडिट 50 मार्क्स असं गृहीत धरण्यात आलेलं आहे. व्हायवा वॉज इंटरनल असेसमेंट. द इंटरनल बेस्ड थेरी पेपर्स म्हणजे तुमचे फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टरचे जे काही थेरी पेपर्स आहेत, फर्स्ट सेमिस्टरचं फील्डवर्क, सेकंड सेमिस्टरचं फील्डवर्क, याच्यावर साधारणतः 50 मार्क्सची जी काही व्हायवा आहे, तोंडी परीक्षा आहे, ती तुम्हाला द्यावायची आहे. अशा प्रकारे दोघं सेमिस्टर मिळून 1 वर्ष तुमचं कंप्लीट होणार आहे. तर साधारणतः तिसऱ्या सेमिस्टरवर आपण चर्चा करूया. तिसरं सेमिस्टर जे आहे
त्यात देखील परत 6 विषय असणार आहेत. 6 विषय हे प्रत्येक पेपर 100 मार्काला असेल. 60 मार्क जे असतील ते विद्यापीठ स्तरावरची परीक्षा असेल, 40 मार्कची कॉलेज लेवलला परीक्षा असेल. 600 मार्कांचा थिअरी पेपर आपणास इथे बघावयास मिळतो. त्याला 24 क्रेडिट आहे. परत तिसऱ्या सेमिस्टरला फील्डवर्क मॅन्डेटरी आहे. फील्डवर्क थर्ड सेमिस्टर शॅल कन्सिस्ट अकॉर्डिंग टू द स्पेशलायझेशन. आता इथं थोडंसं स्पेशलायझेशनचा विषय येतो. नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगावमध्ये साधारणतः 5 कॉलेजेस आहेत. 5ही कॉलेजेसमध्ये ज्या कॉलेजमध्ये तुम्ही विद्यार्थी ॲडमिशन घेतील त्या कॉलेजमध्ये थोडं स्पेशलायझेशनचा विषय येतो. जसं की अंबळनेरला कम्युनिटी डेव्हलपमेंट आणि जनरिक असे 2 स्पेशलायझेशन आहे. थोडंसं कॉलेज वाईज हा स्पेशलायझेशनचा इश्यू आहे. तुम्ही ज्या कॉलेजमध्ये असाल, आता थोडंसं स्पेशलायझेशनचं म्हणायला गेलं तर कम्युनिटी डेव्हलपमेंट समुदाय संघटन आहे, जनरिक आहे, फॅमिली वेलफेअर, चाइल्ड वेलफेअर आहे, सायकेट्रिक वेलफेअर आहे, ट्रायबल वेलफेअर आहे, HRM आहे. म्हणजे तुम्ही इंटरेस्ट बेस्ड स्पेशलायझेशन इथे तुम्ही थर्ड सेमिस्टरला घेऊ शकता. सेमिस्टर 4मध्ये बघूयात. थर्ड सेमिस्टरला जो तुम्ही स्पेशलायझेशन घेणार आहात तेच 4th सेमिस्टरला त्या संबंधीचे 6 विषय तुम्हाला परत द्यावायचे आहेत. प्रत्येक 6 पेपरचे 100 मार्क्स, 60 मार्क्स एक्सटर्नल फॉर युनिव्हर्सिटी, 40 मार्क्स इंटरनल फॉर कॉलेजेस. दिस ऑल्सो द कवरिंग द 60 मार्क्स अँड 24 क्रेडिट्स. चौथ्या सेमिस्टरचं फील्डवर्क बाबत बघूया आपण. चौथ्या सेमिस्टरला placement. The fieldwork, the 4th semester shall consist of placement. Suitable agency shall be the intentionally assessed field visits to develop the project. Welfare agency organizing industrial as the part of the study tour. The study tour is the base of the specialization. चौथ्या सेमिस्टरचं फील्डवर्क बघता आपल्याला यात संस्थांमध्ये फील्डवर्क करत असताना स्टडी टूर पण करावायचा आहे. आणि हे सेमिस्टर साधारणतः 150 मार्कांच्या फील्डवर्कसाठी आहे. 6 क्रेडिट आहे. थोडंसं प्रोजेक्ट रिपोर्टविषयी आपण चर्चा करणार आहोत. हे फील्डवर्कविषयी आपण बघितलं की 4 सेमिस्टर, प्रत्येक सेमिस्टरला 150 मार्क्स, एकूण 600 मार्कांचं फील्डवर्क 4 सेमिस्टरमधून आपण फेस करणार आहोत. दुसऱ्या वर्षाला असताना 4th सेमिस्टरमध्ये सेकंड इयर असताना, सेकंड इयरला आपण जेव्हा जातो तेव्हा सेकंड इयरमध्ये आपल्याला रिसर्च प्रोजेक्ट करावायचा आहे. त्याविषयी थोडीशी चर्चा करूया. एव्हरी स्टुडंट शॅल द सिलेक्ट द सुटेबल टॉपिक फॉर कंडक्टिंग अ शॉर्ट टर्म रिसर्च रिप्रेझेंटिंग एनी फील्ड ऑफ सोशल वर्क प्रॅक्टिस ऑर फील्ड ऑफ स्पेशलायझेशन अँड सबमिट अ वेल-बिईंग prepared dissertation report duly signed by the concerned research guide and head of the department. The original copy shall be submitted at the university before the concerned exam. The project shall be assigned the internal by the concerned research guide for 60 marks and external for the 90 marks by the examiner appointed by the university as per the 60-40 pattern. म्हणजे जे काही संशोधन प्रकल्प विद्यार्थी जो काही संशोधन करणार आहे तो पूर्ण वर्षातून त्याने तो प्रकल्प सादर करावायचा आहे. आणि इंटरनल मार्क्स जे आहेत, जो इंटरनल गाईड असणार आहे संशोधन प्रकल्पासाठी, तर तो साधारणतः 60 मार्क्स त्याच्या हातात असतील आणि एक्सटर्नल इव्हॅल्युएशनसाठी 90 मार्क्स, असे एकूण 150 मार्कांचा तो प्रोजेक्ट रिसर्च असणार आहे. तर साधारणतः 150 मार्कांसाठी तो प्रोजेक्ट आहे आणि तो तुम्हाला वर्षभरासाठी तो प्रोजेक्ट करावायचा आहे. ह्या प्रोजेक्टसाठी व्हायवा देखील असणार आहे, ज्या व्हायवामध्ये तोंडी परीक्षेमध्ये तो संशोधन प्रकल्प त्या विद्यार्थ्याने आपल्या समन्वयकाकडून पूर्ण करून त्या संबंधीची व्हायवा विद्यापीठ स्तरावर कंडक्ट होईल. ती आपल्या कॉलेजमध्येच होणार आहे. तर साधारणतः या प्रकारे तुम्हाला संशोधन प्रकल्प देखील सादर करावायचा आहे. थोडंसं CGPA पॅटर्न पद्धती काय आहे हे विषयी मी तुम्हाला थोडंसं चर्चा करणार आहे. ॲक्च्युली मास्टर डिग्री कोर्स नेमली ॲज MSW, म्हणजे MSWचा जो काही क्रेडिट पॅटर्न आहे तो एकूण क्रेडिट पॅटर्न कसा असेल, मार्किंग सिस्टीम कसे असेल, ते मार्किंग कसे डिवायडेड होतील आणि त्याच्यात ग्रेडेशन पद्धत तुम्हाला कशी होईल, किंवा MSW पासआउट झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या ग्रेडमध्ये तुमची मार्किंग सिस्टीम अलाउट केली जाईल याविषयी चर्चा करणार आहोत.
MSW degree will be the 130 credit for whole the degree course. 1 credit for the theory course shall be the 15 clocks hour, that is covering the 4 credit, that each course will be 60 hours. Credit shall be the awarded the project course which will be the completed the allotted the 4 semester. Fieldwork is credit each semester shall be the allotted. Total fieldwork will be the 24 credits. ग्रेड सिस्टीम साधारणतः 130 क्रेडिटचं हे अलॉटमेंट झालेलं आहे. त्याच्यात तुमचे थेरी पेपर असतील, फील्डवर्क असेल, रिसर्च असेल, तर हे 130 क्रेडिटचं तुमची डिग्री असणार आहे. आणि त्याच्यात थोडंसं ग्रेड पद्धत कशी असेल याविषयी आपण थोडंसं चर्चा करूया. मार्क ऑफ ईच कोर्सेस विल बी कन्वर्टेड ॲज अबव. कन्व्हर्सेशन विल बी द CGPA सिस्टम. CGPA व्हॅल्यू जो आहे तो कसा असतो ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. साधारणतः 5 पॉईंट टू 6 पॉईंट जर तुम्हाला CGPA मिळत असेल तर दॅट इज द आउटस्टँडिंगवर. म्हणजे 75 ते 100 मार्कांचं जर तुम्ही रिझल्ट तुमचा येत असेल तर त्याचा CGPA साधारणतः 5 ते 6 मध्ये काउंटिंग होतो आणि दॅट इज आउटस्टँडिंगवर. म्हणजे O असा 75पेक्षा जास्त आणि 100पर्यंत असे मार्क्स जर तुम्हाला मिळाले ते O ग्रेड तुम्हाला मिळणार आहे. साधारणतः 4.5 ते 4.9 हा CGPA मिळाला तर तुमची ग्रेड O होणार आहे. आणि त्याचं कॅल्क्युलेशन मार्कांमध्ये साधारणतः 65 मार्क ते 75 मार्क या दरम्यान जर तुम्हाला मार्क्स मिळत असतील तर त्याची ग्रेड जी आहे ती A कॅल्क्युलेट होणार आहे. 3.5 टू 4.49 याला B ग्रेड असं म्हटलं गेलेलं आहे. ते B गुड इज द 55 टू 64 म्हणजे साधारणतः 55 ते 64 मार्क्सच्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स मिळतील त्याला B ग्रेड कॅल्क्युलेट केली गेलेली आहे. 2.5 टू 3.49 ही C ग्रेड कॅल्क्युलेट केली आहे. ॲव्हरेज 50 ते 54 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना पडतील त्यांना C ग्रेड मिळेल. आणि 1.5 टू 2.49 सॅटिस्फॅक्टरी दॅट इज द 45 ते 49 मार्क्स जे आहेत तर साधारणतः त्या विद्यार्थ्यांसाठी D ग्रेड असं असणार आहे. आणि 0.5 टू 1.49 दॅट इज द जस्ट पास वन म्हणजे 40 ते 44 ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स मिळतील त्यांना E ग्रेड असेल. आणि 0 टू 49 म्हणजे 39 किंवा 39पेक्षा खाली जे विद्यार्थी असतील ते विद्यार्थी फेल असेल आणि त्यांना F ग्रेड असेल. तर साधारणतः O A B C D E पर्यंत पासिंग आणि Fसाठी F अशी कोडिंग आपण केलेली दिसते. तर साधारणतः विद्यार्थ्यांना पास होण्यापासून E ग्रेडपासून तर तो आउटस्टँडिंगपर्यंत O ग्रेडपर्यंत CGPA पॅटर्न सिस्टीम आपल्याला बघावयास मिळते. साधारणतः ग्रेड सिस्टीम कशी कॅल्क्युलेट केली जाते किंवा त्याची मार्किंग सिस्टीम काय असते ते थोडंसं बघूया. द ग्रेड पॉईंट विल बी द गिवन द टोटल मार्क्स, इंटरनल असेसमेंट टर्म, युनिव्हर्सिटी लेवल, स्टुडंट हू फेल द कोर्सेस 24 द एक्झामिनेशन ऑफ द 60 आउट ऑफ 40. साधारणतः 40 मार्कांचं इव्हॅल्युएशन हे कॉलेज स्तरावर असतं, 60 मार्कांचं इव्हॅल्युएशन हे विद्यापीठ स्तरावर असतं. टोटल 100 मार्कांचं इव्हॅल्युएशन आपल्याला करावायचं असतं. आणि टोटल ग्रेड जी आहे ती ग्रेड सिस्टम म्हणतो आपण, ग्रेड पॉईंट ऑफ 10. तर ते ग्रेड सिस्टममध्ये आपण बघितलं जी काही एकूण टोटल आहे त्या एकूण टोटलपेक्षा कमीत कमी त्याला 40 मार्क्स हे पास होण्यासाठी आहे. आणि 40 मार्कपासून तो 100 मार्कांपर्यंत जी मार्क्स मिळतील त्याचं कन्व्हर्जन हे ग्रेड सिस्टममध्ये होईल. 39 किंवा त्यापेक्षा खाली जे असेल तर फेल असं त्याला मार्कशीट देण्यात येईल. सेमिस्टर ग्रेड सिस्टीम जी आहे SGPA तर त्याचं थोडंसं पर्सेंटेज म्हणजे त्याला किती पर्सेंटेज मिळालेत आणि त्याचं कन्व्हर्जन CGPAमध्ये कसं करण्यात येईल हा साधारणतः त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे. टोटल अर्ज ऑफ द पॉईंट ऑफ द SGPA, टोटल क्रेडिट फॉर द सेमिस्टर्स SGPA इज द राउंडेड ऑफ द
डोमिसाईल प्लेस म्हणजे साधारणतः त्याला मिळालेले जे काही गुण आहेत त्याच्यात त्याचं CGPA ग्रेडिंग सिस्टीम होणार आहे. आणि ती ग्रेडिंग सिस्टीम आपण चर्चा केल्याप्रमाणे 5.6मध्ये जर असेल तो तर ओ 4.5 ते 4.9मध्ये असेल तर ए 3.5 ते 4.49मध्ये असेल तर बी 2.5 ते 3.49 असेल तर सी 1.5 ते 2.49मध्ये असेल तर डी 0.5 आणि 1.49मध्ये असेल तर ई आणि 0 ते 0.49मध्ये असेल तर फेल. साधारणतः हे CGPA पॅटर्न आपल्याला बघायला मिळतो आणि जो फायनल रिझल्टमध्ये देखील तो त्या पद्धतीने आपल्याला निकाल मिळतो. साधारणतः क्रेडिट पॅटर्न काय आहे आणि मार्किंग सिस्टम काय आहे याविषयी थोडं आपण चर्चा करणार आहोत आणि ते गरजेचं देखील आहे. फायनल ग्रेड सिस्टीम बी अवॉइडेड टू इक्विव्हॅलंट टू पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑफ द कॅन्डिडेट बेस्ड ऑन हिज CGPA सिस्टम. साधारणतः क्रेडिट पॅटर्न कसा आहे त्यात थेरी पेपर, सुरुवातीला थेरी पेपर आपण बघूया. थेरी पेपर हे 4 क्रेडिटसाठी प्रत्येक पेपर असणार आहेत. एक पेपर जो आहे तो 24 क्रेडिटचा असणार आहे आणि असं 96 क्रेडिट जे आहेत ते थेरी पेपरला देण्यात आलेलं आहेत. म्हणजे एका सेमिस्टरला 24 क्रेडिट असं 4 सेमिस्टरचे 96 क्रेडिट आपल्याला बघायला मिळते. तुमची जी डिग्री असणार आहे, मार्कशीट असणार आहे ते थेरी पेपरसाठी 96 क्रेडिट अलॉट करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर फील्डवर्क आपण बघितलं ते 6 क्रेडिटचं आहे. 4 सेमिस्टर एक सेमिस्टर 6 क्रेडिटसाठी, 4 सेमिस्टर 6 24, तर टोटल जे आहे तुमचं ते 24 क्रेडिटसाठी एका डिग्रीसाठी आपण फील्डवर्क अलॉट केलेलं आहे. रिसर्च जे आहे ते एका इयरमध्ये म्हणजे सेकंड इयरमध्ये असणार आहे आणि त्याचं इव्हॅल्युएशन 4th सेमिस्टरला होईल. त्याचं 6 क्रेडिट असणार आहे आणि ते एकच वेळा आहे म्हणून त्याला 6 क्रेडिट आपण अलॉट केलेलं आहे. व्हायवा ओस जी आहे ती 2 वेळा होणार आहे. फर्स्ट इयर एंडिंग म्हणजे 2रं सेमिस्टर आणि सेकंड इयर एंडिंग म्हणजे 4थं सेमिस्टर. अशा पद्धतीने 2 वेळा व्हायवा, त्याला आपण 4 क्रेडिट कवर केलेले आहेत आणि त्या 4 क्रेडिटमधून हे सर्व टोटल जे आहे ती टोटल जी जाते आपल्या डिग्रीची ती 130 क्रेडिट अशी आपण टोटल आहे जी कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीने अलॉट केलेली आहे. त्याच्यात तुमचे थेरी पेपर आहे, फील्डवर्क आहे, रिसर्च आहे, त्याच्यानंतर व्हायवा आहे. तर अशा पद्धतीची क्रेडिट बेस्ड सिस्टम पॅटर्न नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव राबवताना आपल्याला दिसत आहे. त्याबरोबर जे काही पासिंगचं जे काही मार्किंग केलेली आहे की तुम्ही कोणत्या गोष्टीवर जास्त कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे. दॅट इज द हेड ऑफ पासिंग अँड स्टँडर्ड ऑफ पासिंग क्रेडिट पॅटर्न इन द ग्रेड पॉईंट्स. त्याच्यात थेरी पेपर पास असणं गरजेचं आहे. नंबर 2 फील्डवर्क, नंबर 3 रिसर्च डिझर्टेशन, नंबर 4 व्हायवा ओस. स्टँडर्ड ऑफ पासिंग जी आहे ती आपण थोडक्यात बघूया. थेरी पेपरमध्ये तुम्हाला 40% मार्क्स असणं गरजेचं आहे. अंतर्गत किंवा बहिर्गत दोघं मिळून ॲक्च्युली 40% हे विद्यापीठ 40 मार्क्स हे कॉलेज आणि 60 मार्क्स हे विद्यापीठ यांचं दोघं मिळून 40 मार्क्स असणं गरजेचं आहे. फील्डवर्क मात्र कॉलेज बेस असणार आहे, कॉलेज लेवललाच त्याचं इव्हॅल्युएशन होणार आहे आणि त्याच्यात प्रत्येक सेमिस्टरला 50% तुमची पासिंग असणं गरजेचं आहे. आणि जर 50% पासिंग होत नसेल तर तुम्ही पास होऊ शकत नाही किंवा पुढच्या सेमिस्टरला तुमचं ॲडमिशन होऊ शकत नाही किंवा वर्षाला ॲडमिशन होऊ शकत नाही. त्याबरोबर व्हायवा ओस जे आहे ओरल पेपर किंवा ओरल जी तुमची आहे त्यात देखील 50% पासिंग आवश्यक आहे. डेझर्टेशन आहे त्यात देखील तुम्हाला 50% पासिंग होणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही दुसऱ्या वर्षाला जाऊ शकत नाही किंवा पास होऊ शकत नाही. याबरोबरच शेवटच्या वर्षी तुम्हाला ब्लॉक प्लेसमेंट किंवा पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी ब्लॉक प्लेस आणि समर प्लेसमेंट करावायची आहे ती गरजेची आहे. त्याशिवाय तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळू शकत नाही. एव्हरी स्टुडंट शॅल द कम्प्लिटेड हिज हर ब्लॉक प्लेसमेंट ट्रेनिंग ॲज अ पिरियड ऑफ 1 मंथ. एका महिन्यासाठी तुम्हाला ते ब्लॉक प्लेसमेंट किंवा समर प्लेसमेंट करायची आहे आणि ती 4थ्या सेमिस्टरची परीक्षा संपल्यानंतर करावायची आहे. द रिझल्ट ऑफ द कॅन्डिडेट विल बी द हँडेड ओव्हर ऑफ द डिपार्टमेंट आफ्टर द ट्रेनिंग ऑफ द डिपार्टमेंट. 1 महिन्याची ब्लॉक प्लेसमेंट किंवा समर प्लेसमेंट केल्यानंतरच तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू केलं जाईल. द सर्टिफिकेट इंडिकेटेड द क्लिअरली सक्सेसफुली कम्प्लिशन द ब्लॉक प्लेसमेंट ट्रेनिंग अँड द
Summer placement training by the student shall be the written by the concern of the department. म्हणजे ब्लॉक प्लेसमेंट, समर प्लेसमेंट पूर्ण केल्यानंतर ते सर्टिफिकेट जेव्हा तुम्ही कॉलेजला, विद्यापीठाला जमा कराल तेव्हाच तुमचा रिझल्ट देण्यात येईल. साधारणतः ब्लॉक प्लेसमेंट आणि समर प्लेसमेंट जे काही आहे त्याचा रिपोर्ट जो आहे तो 45 दिवसात तुमच्या कॉलेज स्तरावर, विद्यापीठ स्तरावर देणं गरजेचं आहे. ते 45 दिवस जे आहेत म्हणजे पेपर झाल्यानंतर, विद्यापीठ पेपर झाल्यानंतर साधारणतः 45 दिवसात तुम्हाला ते काम करणं गरजेचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला जे ब्लॉक प्लेसमेंट आणि समर प्लेसमेंट आहे ते त्याच्या मनानुसार घेता येणार नाही. ते कॉलेज अलाउट करून देईल किंवा विद्यापीठ अलाउट करून देईल किंवा विद्यापीठ सुचवेल, कॉलेज सुचवेल, त्या पद्धतीनेच त्या विद्यार्थ्याला ब्लॉक प्लेसमेंट आणि समर प्लेसमेंट करावायची आहे. ही महत्त्वाची सूचना आहे. आणि त्यात ग्रामपंचायत, कोऑपरेटिव्ह सोसायटी, झेडपी ऑफिसेस, पब्लिक हेल्थ सेंटर यात फील्डवर्क किंवा ब्लॉक प्लेसमेंट किंवा समर प्लेसमेंट करता येणार नाही. कॉलेज किंवा विद्यापीठ जिथे सांगेल किंवा जिथे नेमून देईल तिथंच त्या विद्यार्थ्याला ब्लॉक प्लेसमेंट आणि समर प्लेसमेंट करता येईल. साधारणतः आपल्याला जी काही MSWची डिग्री घेण्यासाठी जे आवश्यक आहे ॲडमिशन घेण्यापासून तर थेरी पेपर, प्रॅक्टिकल, फील्डवर्क, रिसर्च, तर या पद्धतीने आपल्याला सर्व मास्टर डिग्री घेण्यासाठी एवढं सर्व प्रायमरी बेसवर जी काही प्रास्ताविक आहे ते तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. ते तुम्ही शांत ऐकून घेतली. धन्यवाद.